नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी गुडविलचं कॅल्क्युलेशन कसं करतात हे पाहिलं होतं. आणि या व्हिडिओमध्ये आपण जी सेकंड मेथड आहे ती आहे सुपर प्रॉफिट मेथड, ती आपण बघणार आहे. आता गुडविलचं कॅल्क्युलेशन करताना सुपर प्रॉफिट मेथडमध्ये जो फॉर्म्युला आहे तो ॲव्हरेज प्रॉफिट मेथडसारखाच फॉर्म्युला आहे. तिथे होतं ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस, म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेसनी मल्टिप्लाय करायचो. या मेथडमध्ये सुपर प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेसने मल्टिप्लाय करायचं. आता हे सुपर प्रॉफिट हा जो कन्सेप्ट आहे तो काय, हा आपण एकदम थोडक्यात बघूया. आता समजा कुठलाही एखादा बिझनेस आहे किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखादी फर्म आहे किंवा एखादी कंपनी, तर त्याला अनेक वेगवेगळे कॉम्पिटिटर असतात किंवा वेगवेगळी लोकं त्या सेम टाईपच्या बिझनेसमध्ये रन होत असतात किंवा त्यांचा बिझनेस चालू असतो. आता सुपर प्रॉफिट म्हणजे काय, तर सर्वसामान्य प्रॉफिट, बरोबर आहे, ज्याला आपण म्हणूयात नॉर्मल प्रॉफिट्स. या नॉर्मल प्रॉफिट्सपेक्षा जर एखाद्या कंपनीला, एखाद्या फर्मला, एखाद्या बिझनेसला जर काही जास्त प्रॉफिट्स मिळत असतील तर त्या केसमध्ये त्याला काय म्हणतात, सुपर प्रॉफिट. ओके, म्हणजे नॉर्मल प्रॉफिट्सपेक्षा जे काही ॲडिशनल ते अर्न करतात त्याला काय म्हणतात, सुपर प्रॉफिट्स. त्यामुळे सुपर प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कसं केलेलं आहे बघा, की त्या कंपनीचा, त्या फर्मचा ॲव्हरेज प्रॉफिट आणि सिमिलर टाईपच्या बिझनेसमध्ये जो काही नॉर्मल प्रॉफिट मिळतो आहे तो नॉर्मल प्रॉफिट, यातला जो डिफरन्स आहे तो म्हणजे सुपर प्रॉफिट. त्या कंपनीला अर्न होत असलेला ॲव्हरेज प्रॉफिट, जो पुन्हा एकदा ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला 3 वर्षांचा, 4 वर्षांचा, 5 वर्षांचा असू शकतो. आणि सिमिलर टाईपच्या बिझनेसमध्ये जर तेवढंच कॅपिटल एम्प्लॉय केलं, जर तेवढंच इन्व्हेस्टमेंट केली कॅपिटलची, तर किती रिटर्न येऊ शकतात, 10%, 12%, 15%, 8%. हा नॉर्मल प्रॉफिट झाला. ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे काय, तुमचा सुपर प्रॉफिट. मग हा नॉर्मल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करतात, तर त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉईड, म्हणजे त्या फर्मनी किती कॅपिटल इन्व्हेस्ट केले ते, इनटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, म्हणजे त्या टाईपच्या बिझनेसमध्ये साधारणतः किती पर्सेंट रिटर्न आहे, किती पर्सेंट प्रॉफिट मिळतो, हे एक जनरल तिथे स्टडी झालेला असतो. तर तो जो काही नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे, 8%, 9%, 10%, 12%, त्यांनी जे काही कॅपिटल एम्प्लॉईड केले, कॅपिटल इन्व्हेस्ट केले, त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, हा तुमचा काय येणार, नॉर्मल प्रॉफिट. आणि मग ॲव्हरेज प्रॉफिट नॉर्मल प्रॉफिटमधला डिफरन्स कॅल्क्युलेट होतो आणि तो जो काही डिफरन्स कॅल्क्युलेट झालेला आहे तो म्हणजे तुमचा सुपर प्रॉफिट असणार. आणि त्या सुपर प्रॉफिटला आपण नंबर ऑफ इयर्स परचेसनी मल्टिप्लाय करणार. हे जे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे त्यालाच आपण म्हणतो NRR, असा पार्ट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स करायचे आहेत तर ते आपण आता बघूयात. पेज नंबर 3.20वर इल्युस्ट्रेशन फर्स्ट, याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा. द नेट प्रॉफिट्स ऑफ दिनशॉ अँड कंपनी आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर टॅक्सेशन फॉर द लास्ट 5 years आर ॲज अंडर. आपल्याला 5 वर्षांचे प्रॉफिट्स दिले 2015 पासून 2019 पर्यंत. द कॅपिटल एम्प्लॉईड इन द बिझनेस इज ₹9,25,000. आता त्याच्यातली जी पहिली बेसिक इन्फॉर्मेशन दिली ती आहे कॅपिटल एम्प्लॉईड. ती दिली आपल्याला 9,25,000. ओके, अँड द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न एक्सपेक्टेड इन सच टाईप ऑफ इंडस्ट्री इज 8%. म्हणजे तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो दिलेला आहे तो दिलेला आहे 8%. म्हणजे एवढं जर कॅपिटल किंवा कुठलंही कॅपिटल तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर त्या टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला रिटर्न म्हणजे जो काही प्रॉफिट्स आहे तो किती मिळाला पाहिजे, 8%. इट इज गिवन इन द प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ 3 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. म्हणजे गुडविलचं कॅल्क्युलेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 3 years परचेस, म्हणजे जे काही सुपर प्रॉफिट असेल त्याच्या 3 years परचेस आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये परत पहिला जो मुद्दा आहे तो आहे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागेल. तो आपण ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करूयात. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस.
तर 5 वर्षांचे आपल्याला प्रॉफिट्स दिलेत, त्या सगळ्यांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. 64,000 प्लस 79,000 सेकंड इयरचा प्रॉफिट, प्लस 99,000 प्लस 1,17,000 4 इयरचा प्रॉफिट, 4th इयरचा, प्लस 1,41,000. या सगळ्याची टोटल करायची आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स किती दिलेत आपल्याला 5 वर्षांचे प्रॉफिट्स दिलेत हे करायला लागेल. आता या सगळ्याची जी टोटल आहे ते आपण करूयात. $4,80,000 हे तुमचं जे काही 5 वर्षांचे प्रॉफिट्स आहेत त्याची टोटल आली 4,80,000 डिवायडेड बाय 5. म्हणजे आपला ॲव्हरेज प्रॉफिट किती येतो आहे बघूयात. 96,000 हा आपला ॲव्हरेज प्रॉफिट आला. आता हे ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन जे आहे आपण फर्स्ट मेथडमध्ये जे बघितलं त्याच पद्धतीने केलं. प्रॉफिटची ॲडिशन केली डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स 5 इयर्स. हा झाला इथपर्यंतचा पार्ट. 96,000 इज आवर ॲव्हरेज प्रॉफिट. ह्याच्या पुढचा पार्ट काय, ह्याच्या पुढचा पार्ट असा आहे की आपल्याला नॉर्मल प्रॉफिट जे आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला आपण मगाशी बघितला होता, तर ते आपण फक्त करूयात. एकच मिनिट. तर यामध्ये आता आपल्याला काढायचं नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, ज्याला शॉर्टमध्ये आपण NRR म्हणतो. तर त्या कंपनीने किती कॅपिटल एम्प्लॉईड केलं आहे ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलं आहे. ते दिलं आहे 9,25,000 एवढं त्यांनी कॅपिटल एम्प्लॉईड केलं आहे. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती दिला आहे, इट इज गिवन 8% सिमिलर इंडस्ट्रीमध्ये. ओके, तर 9,25,000चे आपल्याला 8% कॅल्क्युलेट करायचे. तर ते आलं 9,25,000 इंटू 8/100. ओके, एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन. तुम्ही कॅल्क्युलेटरवर डायरेक्टली 9,25,000 इंटू 8 केलं आणि पर्सेंटचं बटन दाबलं तर तुम्हाला डायरेक्टली मिळणार. मी इथं तुम्हाला ते वर्किंग करून दाखवतो. तर ते आलं तुमचं 74,000. म्हणजे सिमिलर इंडस्ट्रीमध्ये जर त्या कंपनीने काम केलं तर त्यांनी जे काही कॅपिटल एम्प्लॉईड केलं आहे त्याच्यावर त्यांना नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननी किती प्रॉफिट्स मिळायला पाहिजेत, तर 74,000. हे झाले नॉर्मल प्रॉफिट सिमिलर इंडस्ट्रीमधले. पण त्या कंपनीचा आत्ता ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे, तर 96,000. म्हणजे ती कंपनी नॉर्मल प्रॉफिट्सपेक्षा जास्त ॲव्हरेज प्रॉफिट अर्न करते, म्हणजेच ते सुपर प्रॉफिट्स अर्न करत आहेत. आणि हा जो डिफरन्स आहे या दोघांमधला ॲव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट, हा जो डिफरन्स म्हणजेच काय आपला सुपर प्रॉफिट. तर ते सुपर प्रॉफिट आपण इथे कॅल्क्युलेट करून घेऊया. तर सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, तर ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट्स. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट आहे 96,000 लेस नॉर्मल प्रॉफिट आहे 74,000. यामधला जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे काय, सुपर प्रॉफिट. तो किती येतो आहे,
22,000. म्हणजे ती जी कंपनी आहे त्या कंपनीचा सुपर प्रॉफिट किती आला? 22,000. आणि ह्या सुपर प्रॉफिटच्या बेसिसवर त्या कंपनीला गुडविल मिळणार आहे. ते गुडविल किती सांगितलं आपल्याला? तर 3 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. मग आता हे जे काही तुमचं सुपर प्रॉफिट आलेलं आहे याच्या 3 टाइम्स आपल्याला काय असणार? गुडविल असणार आहे. तो गुडविलचा फॉर्म्युला, गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सो सुपर प्रॉफिट्स आपल्याला आले 22,000 आणि नंबर ऑफ इयर्स परचेस दिले आपल्याला 3. म्हणजे त्या फर्मचं गुडविल किती झालं? 66,000. हे क्लिअर आहे? आपण काय केलं आहे, पुन्हा एकदा ती सगळ्या स्टेप्स तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं तर नेहमीच्या मेथडनी ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स परचेस नाही पाहिजे इथे, फक्त नंबर ऑफ इयर्स पाहिजे, कारण आपण परचेस इथे कन्सिडर करत नाही. एकच मिनिट, फक्त आपण नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड करतो, बरोबर आहे? सो टोटल प्रॉफिट्सला नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड केलं, हा तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट आला. त्यानंतर आपण कंपनीचा नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. नॉर्मल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला तर त्यांनी कॅपिटल जे एवढं एम्प्लॉईड केलं आहे किंवा कॅपिटल इन्व्हेस्ट केलं आहे त्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननी मल्टिप्लाय केलं. ते व्हॅल्युएशन आलं आपलं 74,000. मग सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला ॲव्हरेज प्रॉफिटमधून, म्हणजे 96,000मधून. आपण नॉर्मल प्रॉफिट जो आहे 74,000 तो सबट्रॅक्ट केला, त्यातला डिफरन्स आला सुपर प्रॉफिट, दॅट इज 22,000. आणि त्या सुपर प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेसनी म्हणजे 3नी मल्टिप्लाय केलं तर तुमचं सगळ्यात शेवटी काय आलं? आपलं गुडविलचं व्हॅल्युएशन आलं 66,000. हे तुमचं गुडविलचं व्हॅल्युएशन आलं. ओके, तर ह्या मेथडमध्ये आपल्याला एक काळजी काय घ्यायची की ॲव्हरेज प्रॉफिट आपण रेग्युलर मेथडनी काढतो, पण कॅपिटल एम्प्लॉईड याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननी मल्टिप्लाय करायचं आहे. तर ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला स्ट्रेट वे काय दिलं होतं की किती कॅपिटल एम्प्लॉय केलं ते. पुढच्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी कसं दिलेलं आहे की पार्टनरशिप फर्म आहे सपोज, तर त्यांच्या पार्टनरशिप फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये पार्टनर्सचे कॅपिटल दिलेले असतात. मग त्या दोन्ही पार्टनर्सनी जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याची ॲडिशन म्हणजे काय होणार? टोटल कॅपिटल एम्प्लॉईड होणार. तर अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे सॉल्ड आणि अनसॉल्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तो पार्ट आपण नक्की पुढे बघूयात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट नक्की कळवा. या व्हिडिओच्या शेवटी आपण एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक शेअर केली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या पोर्टलला जाल, कॉमर्स गुरुकुलच्या. या पोर्टलवर आपण हा पूर्ण FYचा अकाउंटचा जो काही सब्जेक्ट आहे तो एकदम नॉमिनल फीजमध्ये, अफोर्डेबल प्राईसमध्ये सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिला आहे. त्यामुळे तुम्ही नक्की त्या लिंकवर क्लिक करा आणि ह्या सबस्क्रिप्शनसाठी एनरोल करा. बाकीचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.